नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. बघा, आपण कालच्या तासिकेला सजीवांची लक्षणं यामध्ये उत्सर्जन आणि चेतनाक्षमता व हालचाल या दोन लक्षणांचा अभ्यास केला. आता आजच्या तासिकेला आपण सजीवाचं जे पुढचं लक्षण आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि ते आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आता प्रजनन म्हणजे काय बघा, तर पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या एक चित्र दिलेलं आहे बघा, पान नंबर 13वर. त्याच्यामध्ये बघा पक्षी व अंडी, पानफुटी, गुलाबाचं कलम आहे, घोडा आहे, त्याच्याजवळ त्याचं पिल्लू आहे, असं चित्र दिलेलं आहे बघा. तर या चित्रांवरून काय लक्षात येतं आपल्याला? तर या चित्रावरून असं लक्षात येतं की त्या घोड्यासारखं त्याचं पिल्लू आहे, गुलाबाचं कलम आहे, ते पानफुटी जी आहे ती पानफुटीचं एक पान तोडून जर आपण लावलं तर त्याच्यापासून तशाच प्रकारची वनस्पती उगवते. त्या अंड्यातून तो जो पक्षी बसला आहे त्या पक्षासारखंच पिलू बाहेर पडते, बरोबर आहे की नाही? तर सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिलांचा जन्म होतो. बघा, काही सजीव जे असतात ते डायरेक्टली म्हणजे पिलांना जन्म देतात, तर काही सजीव अंडी घालतात. ती अंडी घातल्यानंतर काही काळाने त्या अंड्यांमधून पिलू बाहेर पडतं किंवा पिलाचा जन्म होतो. आणि ती जी पिल्लं असतात, डायरेक्टली जन्म दिलेली पिल्लं असतील किंवा अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं असतील, ती पिल्लं कोणासारखी दिसतात? तर ती ज्या सजीवांची असतात त्या सजीवांसारखीच दिसतात. आता हे प्राण्यांच्या बाबतीत झालं. तसंच वनस्पतींचं सुद्धा आहे बघा, बिया, खोड, पानं यापासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. बघा, काही वनस्पती ज्या असतात त्या वनस्पतींना शेंगा येतात, त्या शेंगांमध्ये बिया तयार होतात आणि त्या बिया आपण नंतर लावल्या की त्या बियांपासून त्या आधीच्या ज्या झाडाच्या त्या शेंगा असतात त्या झाडासारखंच नवीन झाड तयार होते. काही वनस्पतींची खोडं असतात, त्या खोडाचीच फांदी म्हणजे फांदी कापली आणि ती फांदी दुसरीकडे लावली की तशीच वनस्पती तयार होते. काही वनस्पतींची पानं असतात बघा, त्या पानांपासून नवीन रोपं तयार होतात. तर अशा प्रकारे सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. पुनरुत्पादन याचा अर्थ काय? पुन्हा निर्मिती करणे, पुन्हा उत्पादन करणे. तर अशा प्रकारे प्रजनन हे सजीवांचं एक लक्षण आहे. सजीवच पुनरुत्पादन किंवा पुनर्निर्मिती करू शकतात, निर्जीव पुनर्निर्मिती किंवा पुनरुत्पादन करू शकत नाही. कारण प्रजनन किंवा पुनरुत्पादन ही जी क्षमता आहे ही फक्त कोणामध्ये आहे? सजीवांमध्ये आहे. आणि ही क्षमता सजीवांमध्ये आहे म्हणूनच पृथ्वीवर आजही अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती टिकून आहेत. का टिकून आहेत? तर त्यांच्यामध्ये स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी यांचं अस्तित्व आज पृथ्वीवर टिकून आहे. तर अशा प्रकारे हे सजीवांचं एक लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. त्याच्यानंतर सजीवांचं पुढचं एक लक्षण आहे बघा, ठराविक आयुर्मान. आता वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, या सर्व प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं आयुर्मान म्हणजे आयुष्य सारखं नसते. काही प्राण्यांचं आयुष्य कमी आहे तर काही प्राण्यांचं जास्त आहेत. वनस्पतींचं पण तसंच असतं बघा. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. म्हणजे जीवनकाल म्हणजे त्यांचं जे आयुष्य असतं त्या आयुष्याच्या ठराविक वयामध्ये ते आले, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, की त्यावेळेस ते प्रजननक्षम होतात म्हणजे पुनरुत्पादन करू शकतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होतात म्हणजे थकतात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. म्हणजे बघा, आपण आता तुम्ही आजूबाजूच्या घटना बघतात बघा, तर याच्यामध्ये आपण हे आपल्या लक्षात येतं, आपल्या आजूबाजूला असलेले म्हातारे व्यक्ती असतील तर ते थकल्यानंतर काही काळानंतर त्यांचा मृत्यू होतो. तर अशा प्रकारे इतर सजीवांचं सुद्धा असंच आहे की ते ठराविक वयामध्ये आल्यानंतर ते प्रजननक्षम होतात, कालांतराने त्यांचे अवयव थकतात आणि मग ते मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते. कुत्रा किती जगू शकतो? फक्त 12 वर्ष ते 18 वर्ष. तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो.
किती वर्ष जगतो? 50 वर्ष जगतो. आता हे झालं बघा प्राण्यांचं. तसं वनस्पतींचं वन आहे बघा. झेंडूचं झाड तुम्ही जर पाहिलं असेल तर झेंडू लावल्यानंतर 2-3 महिन्यात ते त्याचं झाड रोप तयार होते. त्या रोपाला फुलं येतात आणि एकदा त्याचं बहार येऊन गेल्यानंतर ते झाड आपोआप वाळतं आणि त्याचा म्हणजे वाळल्यानंतर काय होतं ते मरून जातं, म्हणजेच त्याचा जीवनकाल संपतो. तर काही वनस्पती ज्या असतात बघा, आता आपण मोठे मोठे झाडं पाहतो, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, आंब्याचं झाड, ह्या ज्या वनस्पती असतात ह्या वर्षानुवर्ष टिकतात. तर अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी यांचं जे आयुर्मान आहे किंवा यांचं जे आयुष्य आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे बघा. आता हे जे सजीव असतात, हे सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले, कशापासून तयार झाले, असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. तर त्याच्यासाठी बघा, सजीव कसे तयार झाले, तर सजीवांची पेशीमय रचना कशी आहे, तर मधमाशांचं पोळं तुम्ही बघितलं असेल बघा, असं जाताना येताना आपल्याला कुठेतरी लटकलेलं मधमाशांचं पोळं दिसतं किंवा एखादी भिंत. आता तुम्ही रस्त्याने जाताना येताना किंवा तुमच्या आजूबाजूला घराचं बांधकाम सुरू असेल तर त्याचं जर निरीक्षण केलं असेल तुम्ही, तर तुमच्या असं लक्षात येईल बघा की मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. आता बघा तिथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे, तुमचं पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 14, त्याच्यावर दिलेलं बघा मधमाशांचं पोळं आणि भिंतीचं चित्र दिलेलं आहे. असे षटकोन जवळजवळ तुम्हाला दिसत आहे बघा. तर यामध्ये त्या मधमाशा काय करतात, मध गोळा करतात. घराच्या भिंती ज्या असतात त्यासुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते. त्या विटांवर सिमेंटचा थर देतात आणि त्या विटा एकावर एक रचून भिंत तयार होते. तर म्हणजेच काय, तर भिंत कशी तयार होते, तर विटांनी तयार होते. मधमाशांचं पोळं जे असेल ते अशा वेगवेगळ्या कप्प्यांनी तयार होते. तसं आपलं शरीर किंवा सजीवांचं, कुठल्याही सजीवाचं शरीर हे लहान लहान घटकांनी बनलेले असते आणि ते जे लहान लहान घटक असतात त्यांना म्हणतात पेशी. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडतात. आपल्या सजीवांच्या, कुठलाही सजीव असेल मग तो, त्याच्या शरीरातल्या सगळ्या क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडतात. आता काही सजीव जे असतात बघा ते एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आता याचं उदाहरण, एकपेशीय सजीवाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अमिबा आणि पॅरामेशियम हे जे सूक्ष्मजीव आहेत हे एकपेशीय असतात. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वनस्पतीमध्ये म्हणाल तर वडाचं झाड, पिंपळाचं झाड, कांद्याचं रोप, ह्या सर्व जे आहेत हे बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो की बहुपेशीय असो, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीत दिसतात. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. तर सजीवांची जी लक्षणं आहेत, आतापर्यंत जे आपण अभ्यास केले, पुढे पण अभ्यास करणार आहोत, तर सजीवांची ही जी लक्षणं आहे ही लक्षणं सजीवाच्या पूर्ण शरीरात तर दिसतातच, पण त्याच्यामधली असलेली जी पेशी असते त्या प्रत्येक पेशीमध्ये सजीवातली सर्व लक्षणे दिसतात. सजीवांची हे जे लक्षण आहे, प्रमुख लक्षण कोणतं, पेशीमय रचना. तर यामध्ये प्रत्येक सजीवांमध्ये पेशींची संख्या वेगवेगळी असते. जसं आपण पाहिलं बघा की प्रत्येक सजीवाचं आयुर्मान हे वेगवेगळं असतं, त्याप्रमाणे प्रत्येक सजीवांमध्ये पेशींची संख्या ही वेगवेगळी असते. असं जरी असलं तरी पेशीमय रचना हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. आता एकपेशीय सजीव म्हटले आपण कोणते, अमिबा आणि पॅरामेशियम. तर यांच्यामध्ये फक्त एका पेशींनी यांचं शरीर बनलेलं असतं, म्हणून यांना एकपेशीय सजीव असं म्हणतात. आणि ज्या प्राण्यांमध्ये अनेक पेशींची समावेश असतो त्या प्राण्यांना बहुपेशीय सजीव असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण आजच्या तासिकेला सजीवांच्या 2 लक्षणांचा अभ्यास केला. कोणत्या, तर प्रजनन किंवा पुनरुत्पादन, त्याच्यानंतर ठराविक आयुर्मान आणि त्याच्यानंतर पेशीमय रचना.
तर तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून पाठ्यपुस्तकामध्ये पाहून प्रजनन किंवा पुनरुत्पादन याच्यामध्ये बघा सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. प्रजनन हे सजीवांचं लक्षण आहे. हे वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर ठराविक आयुर्मानमध्ये सुद्धा जीवनाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. तिथून तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. हे एवढे 3-4 ओळी ठराविक आयुर्मान या मुद्द्यामध्ये लिहायचे आहे. आणि त्याच्यानंतर पेशीमय रचना यामध्ये सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात तिथून तर सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीत दिसतात. आणि त्याच्यानंतर ज्या ऑरेंज पट्टीमध्ये पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. हे एवढी माहिती तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहे. पुढच्या तासिकेला आपण या सजीवसृष्टी या पाठातील पुढच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.